श्री स्वामी समर्थ. रोपवाटिकेतील संधी. रोपवाटिका म्हणजे नियंत्रित वातावरणात रोपे, बियाणे, कलमे तयार करण्याचे ठिकाण. या सर्वांची योग्य पद्धतीने वाढ करून त्यांची विक्री करणे म्हणजे रोपवाटिका व्यवसाय होय. त्यासाठी योग्य जागेची निवड करणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी रोपवाटिका स्थापन करावयाची आहे त्या जागेपासून पक्के रस्ते जवळ असावेत. वाहतुकीसाठी कुठलीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. याबरोबरच पाण्याची सोय असली पाहिजे. पाणी टंचाई नसावी. तसेच पोस्ट ऑफिस जवळ असावे. विजेची सोय चांगली असावी. बँक जवळ असावी इत्यादी गोष्टींची काळजी घ्यावी. ग्राहकांना कुठलीही गैरसोय होणार नाही याचा अभ्यास करून त्या पद्धतीने जागेची निवड करावी. यासोबतच महत्त्वाची बाब म्हणजे रोपवाटिका कोणत्या प्रकारची असणार आहे ते म्हणजे काही रोपवाटिका या वर्षानुवर्ष सुरू राहू शकतात, तर काही रोपवाटिका हंगामी स्वरूपाच्या देखील असतात. त्यानुसार त्यात कोणते रोपे असणार ते ठरत असते. जसे की हंगामी रोपवाटिकेत भाजीपाल्याचे रोपे तयार केले जातात. वार्षिक रोपवाटिकेत फळझाडांचे रोपे तयार केले जातात. शक्यतो पावसाळ्यात रोपे तयार केली जातात. यामध्ये फळझाडांच्या रोपांची काळजी 6 महिन्यांपर्यंत घेऊन नंतर त्यांची विक्री केली जाते. भाजीपाला रोपांची 4 ते 6 आठवड्यांपर्यंत काळजी घेऊन नंतर त्यांची विक्री केली जाते. या पावसाळ्यात लागवड केल्यानंतर पुढच्या पावसाळ्यापर्यंत देखील फळझाडांच्या पिकांच्या विक्रीसाठी वाट बघावी लागते. त्यामुळे रोपांची चांगली काळजी घेणे आवश्यक असते. याबरोबरच सध्या हंगाम नसतानाही काही भाजीपाला पिकविला जातो. त्यासाठी हंगाम नसतानाही भाजीपाला पिकांची काळजीपूर्वक रोपे तयार करून विक्री केली जाते, ज्याचा लाभ ग्राहकाला व विक्री करणाऱ्या रोपवाटिका धारकालाही होतो. या सगळ्यासाठी रोपवाटिका परवाना काढणे आवश्यक असते. त्यासाठी आपण कुठल्या प्रकारची रोपवाटिका सुरू करत आहोत, किती जागेत करत आहोत, त्यात मातृवृक्ष कुठले असणार इत्यादी प्रकारची माहिती आवश्यक असते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात यासंबंधी पूर्ण माहिती मिळेल. परवाना काढणे ही अवघड बाब वाटते, परंतु सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर परवाना काढणे ही अजिबात अवघड बाब नाही. त्यासंबंधी अभ्यासक दृष्टिकोन ठेवून पूर्ण माहिती घेऊन गोष्टी करणे आवश्यक आहे. त्याचा चांगला लाभच झालेला आपल्याला दिसून येईल. वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळा परवाना असतो, म्हणजे तो आपल्या कालावधीवर अवलंबून असतो. यामध्ये रोपवाटिका जर शहराजवळ असेल तर त्यामध्ये कोणत्या रोपांची आवश्यकता आहे याची माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये शहरी भागात कुंडीत फुलझाडे लावली जातात, तर काही ठिकाणी आवड म्हणून परसबाग केली जाते. या सगळ्यांचा देखील रोपवाटिका सुरू करताना अभ्यास झाला पाहिजे. यात विविध फुलांची रोपांची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ शकते. काही प्रमाणात परसबागेसाठी भाजीपाला रोपांचीही विक्री या ठिकाणाहून होऊ शकते. तसेच ग्रामीण भागातील रोपवाटिका ही हंगामी किंवा वार्षिक असेल तर ती शेतीतील रोपे तयार करणारी असू शकते. म्हणजे या रोपवाटिकेत मोठ्या प्रमाणात फळझाडांची रोपे तयार केली जाऊ शकतात. भाजीपाल्याची रोपे तसेच फुलझाडांची व इतर रोपे ज्यांची लागवड शेतात केली जाते ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेतली जाऊ शकतात. रोपवाटिकेत बियाण्यापासून रोपे तयार केली जातात. मातृवृक्ष वापरून कलमे रोपे तयार केली जातात. वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळी खुंट लागतात, त्यांचीही आपल्याला माहिती असणे आवश्यक असते.
आधुनिक शेती क्रांती व्हावी असे वाटत असेल तर त्याची सुरुवात बीजांची चांगली लागवड करून केली जाऊ शकते. निरोगी रोपे तयार करून त्यांची विक्री करून शेतीत आधुनिक शेती क्रांती होण्यास मदत होईल. कारण रोपवाटिका हे रोपे बनविण्याचे ठिकाण आहे. त्यातून अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. त्यासाठी तरुण पिढीने शेतीकडे एक संधी म्हणून बघत असताना रोपवाटिका हा उत्तम व्यवसाय आहे. त्यामध्ये थोडा अभ्यासक दृष्टिकोन शेतकरी व तरुण पिढीने ठेवला तर चांगल्या उत्पादनाचा स्रोत रोपवाटिका होऊ शकतात. धन्यवाद. अधिक माहितीसाठी आपण ब्लॉगला भेट देऊ शकता.